तारापूर बस स्थानक आणि स्वस्तिक बस स्थानकसह शहरामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन, 55 वाहनांवर कारवाई. शहर वाहतूक शाखेसह एसटी महामंडळाचे अधिकारी यांची संयुक्त कारवाई. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मोमुका सुदर्शन यांच्या आदेशानं आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे आणि शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर, तारापूर बस आणि स्वस्तिक बस स्थानक यासह शहरामध्ये विना नंबर प्लेट, ट्रिपल सीट, ब्लॅक फिल्म विरोधामध्ये शहर वाहतूक शाखेच्या वतीनं कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. शहरातील DSP चौकात शहर वाहतूक शाखेच्या वतीनं नाकाबंदी करण्यात आली होती. शहर वाहतूक शाखासह एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या पथकानं ही कारवाई केली. ही कारवाई शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक रामराव शिरसाट, मनसूर सय्यद, पोलीस अंमलदार बापू उंडे, गणेश कर्डिले, सतीश दळवी, प्रवीण खंडागडे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. अहिल्यानगर शहरातील DSP चौकामध्ये नाकाबंदी दरम्यान फॅन्सी नंबर प्लेट फॉर 3 वाहनांवर 3,000चा दंड आकारण्यात आला. विना नंबर असलेल्या 11 वाहनांवर 11,000चा दंड, तसंच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 13 वाहनांवर 8,500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच विना लायसन्स, ब्लॅक फिल्म अशा 6 वाहनांवर सुमारे 9,000 रुपयांचा दंड असा एकूण 55 वाहनांवर 55,000 रुपयांचा दंड शहर वाहतूक शाखेच्या वतीनं करण्यात आला आहे. स्वस्तिक बस स्थानक आणि तारकपूर बस स्थानक परिसरामध्ये वाहतूक नियमांचं पालन करून पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केलं आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.